सावित्रीबाई की पुण्यतिथि मना रहा है और आपकी महानगर पालिका में जो महिलाओं का कार्यक्रम रखे जा रहे हैं, तो उस संदर्भ में जानकारी दीजिए कि जो कॉर्पोरेशन में कार्यक्रम रखे जा रहे हैं, तो क्या ऐसे कार्यक्रम रखे जाने चाहिए क्या इसके लिए? आज औरंगाबाद महानगर पालिका के अंदर उत्कृष्ट कामगार करणारे मनपा महिला कर्मचारी यांचा सत्कार समारोह आहे। मतलब आज हमारी कर्मचारियों का जो सत्कार यहाँ पर किया जाने वाला है। बिल्कुल जो महिला का कामगार है उनका सत्कार होना चाहिए, उनका सम्मान होना चाहिए। मगर क्योंकि आप जानते हैं कि आज जो है तो सावित्रीबाई महात्मा फुले इनकी जो तो पुण्यतिथि है, तो वुमेन्स डे का प्रोग्राम आज नहीं करते, किसी और दिन अगर आप करते थे तो बेहतर होता। मगर जो तो जिस सावित्रीबाई महात्मा फुले ने पूरे महाराष्ट्र को मुल्क को जो है तो एजुकेशन की तरफ जो है तो रुजू किया, जिसने एक जो तो हमको जीने का सलीका सिखाया, उनकी पुण्यतिथि के दिन ऐसा कार्यक्रम लेना मैं समझता हूँ कहीं ना कहीं गलत है। कमिश्नर साहब ने, महापौर साहब ने आज जो तो सावित्रीबाई फुले जो हमारी सावित्रीबाई महात्मा फुले इनका जो तो जाकर पुष्पार्पण करना चाहिए था, वो ना करते हुए इस तरीके का कार्यक्रम लेना कहीं ना कहीं गलत है। मैं हमारी महिलाओं का सत्कार करने के खिलाफ नहीं हूँ, और जो दिन चुना गया है मैं उसके जो तो विरोध में जरूर हूँ। बाकी बातें हमारे जो तो काकासाहेब काकडे आपको समजाएंगे। मी आता जी माहिती दिलेली आहे आणि आजची सावित्रीबाईची पुण्यतिथी आहे आणि आज जे महानगरपालिकेने कृती केलेली आहे आणि जे असा वाटत आहे की अपमान सारखं झालेलं आहे, काय तुम्ही नगरसेवक आहे आज आणि पदावर आहे, काय म्हणणार? आज महिला जागतिक दिन या ठिकाणी आयोजित केलेला आहे कॉर्पोरेशन महानगरपालिका औरंगाबाद। पण कार्यक्रम करत असताना आपण तारखेचा एक भयम ठेवायला पाहिजे। तारखेचा त्या तारखेला काय आहे आपण याचा विचार करून ती तारीख नियोजित करायला पाहिजे। आपण आयुक्त साहेब आहे आणि आयुक्त साहेबांनी हे समजून घ्यायला पाहिजे, आज 10 मार्च आहे, सावित्रीबाई महात्मा फुले यांचे आज या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आहे। आणि जो कार्यक्रम सादर करत असताना या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा आज जे शिक्षणाचा अधिकार हा महिलांना दिला, त्या शिक्षणाच्या अधिकारामधूनच आज आपण लहानचं मोठं त्या खुर्चीवर बसून आज आपण ते पदावरती आपण बसलेलो आहे। पण आज कुठंतरी आपण चुकतोय, हे संपूर्ण अधिकाऱ्यानं त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे। आणि आज सर्वात प्रथम माता सावित्रीबाई फुले यांना सगळ्यांनी एका जागेवर येऊन त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला पाहिजे। कारण की आज त्यांचा जे आहे हा मृत्यूदिन आहे आणि मृत्यूदिनाच्या दिवशी आपण महानगरपालिका या ठिकाणी महिला दिन साजरं करतो, ते पण गाणे लावून डीजेच्या याच्यावरती, म्हणजे कुठंतरी आपण प्रशासन चुकतंय याचं भान ठेवायला पाहिजे। आज त्याच माध्यमातून आज या ठिकाणी विरोधी पक्ष नेता आमचे नेते समीरभाई साजिद बिडर यांच्या त्वरित लक्षात आलं आणि त्या ठिकाणी त्यांनी ताबडतोब पत्रकाराला बोलून महानगरपालिका प्रशासन कुठंतरी चुकतंय हे निदर्शनात आणून दिलेलं आहे। तर साहेब, आपण आता म्हणतोय की जे सावित्रीबाई यांनी पूर्ण महाराष्ट्राला जे शैक्षणिकची संधी दिलेली आहे आणि आज त्यांचेच मान करत नाही महानगरपालिका, तो का जे पदाधिकारी आहे आणि जे पदावर आहे त्यांनी पण करावं ना असं कार्य? माझं एक म्हणणं आहे, या ठिकाणी जे ओबीसी समाजाचे माळी समाजाचे आहे, तसेच या औरंगाबाद शहराचे मंत्री सन्माननीय अतुलजी सावे यांनी याच्यावरती ताबडतोब ॲक्शन घ्यायला पाहिजे। कुठंतरी आज सावित्रीबाई फुले यांना कुठंतरी या ठिकाणी पाठीमागं टाकून त्यांची ज्या पद्धतीने जे कार्यक्रम लावून महिला दिन जे साजरे केला जातो त्याने ताबडतोब त्याची चौकशी लावायला पाहिजे। कोणत्या अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी या 10 तारखेला ठेवलेला आहे? कारण की आपण कुठंतरी चुकलोय, कुठंतरी आपल्याला भान नाही आणि आपण कुठंतरी एक महिलांना कुठंतरी खुश करायचंय। पण ज्या महिलांनी चूल आणि मूल होती त्या महिलाला शिक्षणाचा अधिकार दिला आणि त्या महिलाचा आज आपण अपमान कुठंतरी होतोय सावित्रीबाई फुलेंचा, आणि त्या ठिकाणी आपण असा कार्यक्रम करतोय। म्हणून आज आमच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या ताबडतोब ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी मीडियाला बोलून घेत या ठिकाणी ते आज सांगताय। थँक्यू।